चलो आम्ही हे विश्लेषणावून खोले वचूया. आयच्या काळार एआय आणि टेक्नॉलॉजीचो आवाज इतलो वाढल्या की खरंच मनशाचो दर्जो आणि शक्ती खंय तरी हारवत असा अशें दिसून येता. हे पण ही सगळी गुंतागुंता कशी काढून आमची उघडी आणि साधी बूद परत कशी मिळवून घेऊ. आज आम्ही एकदम महत्वाच्या विषयावाचेर नोदर मारतलेत, जाका वेथोविझम आणि मनशाची तॉर्क म्हणूनतात. हो सोको आणि उगडो मार्ग आमची जाणवाय राखपाक कशी मदत करता ते पळोवया. हा एक एकदम बोलिश्ट गोजाल पोलेया. हांव मॅट्रिक्सांचेर चलना. हांव चलपाक मॅट्रिक्स तयार करतां. हे एकदम पॉवरफुल आसा. आमकां साधारण अल्गोरिदमांचे गुलाम जावपाची बिलकुल गरज ना. गुंतागुंतीच्या सिस्टमाक मानप सोडून आपापल्या यशाचो माप व सक्सेस व्हेरिएबल्स स्वता निश्चित करपाची ही एक उग्र भूमिका आसा. हे आमकां फुडल्यान मदत करता, कारण ते आमची चिंतपाची पद्धत पूर्ण बदलून उद्दयता. एक थारावीक चक्रांत घुंवपाची सोडून आमचे स्वताचे मार्ग तयार करपाची ही स्फूर्ती आसा. तर पयलो भाग आसा मॅट्रिक्स परत निश्चित करूप वो रिडिफायनिंग द मॅट्रिक्स अल्गोरिदमच्या फुडल्यामो वचो. साधारण इंटरनेटवर कितें जाता ते पळयात. सगळे साधे मॅट्रिक्स म्हणल्यार व्ह्यूज, क्लिक्स आणि अल्गोरिदमिक एंगेजमेंट हाचे फाटल्यान धांवतात. हे एकदम थोकुपचे आणि दमावून उडोवपी चक्र आसा. पण तुर्काक ह्या चक्रांतून भायर येवपाची गरज आसा. ताका लागून जोमनीवेले मॅट्रिक्स वो ग्राउंडेड मॅट्रिक्स फुडें येतात. उगवोवपाची मॅट्रिक म्हणल्यार एक विचार खरेच सारको पूर्ण जाला काय ना ते पळोवपू. अर्सोमॅट्रिक म्हणल्यार हो विचार आमची तर्क कशी तेज करता आणि प्रतिबिंब करता. ह्या जोमनीवेले मॅट्रिक्सेंत खरेच मनशाचो दर्जो दिसता, फकत क्लिकबेट न्हय. पूण हातूंत सगळ्यात म्हत्वाची आसा ती नम्रता मॅट्रिक. मुख्य सोर्सन हाका एक भारी नव दिला, ही फॅक्टर. काम करताना स्वताच्यावर आणि ते गुंतागुंतीच्या प्रक्रियेवर साधेपणाने हासपाची शक्ती असोप. ही खरेंच एक गरजेची गोष्ट. ती आमकां चोड ओव्हर इंजिनियरिंग करपापासून वाचवता आणि एक नम्र, जोमनीवली नदोर सांभाळपाक महत्वाची भूमिका खेळता. आतां वचूया दुसऱ्या भागाक, सौंदर्य स्वतेच्छूम वो द ब्युटी बाय इटसेल्फ. ही विधविसमाची फिलॉसॉफी आसा. आमी चोड ओव्हर एनालिसिसांतल्यान भायर येवन आतां पळोवया की विथोविझम म्हणजे मुळ्यार खरेंच कितें. हे एक अशी स्थिती जय आमची तर्क व लॉजिक स्वताला कुणाकूच सिद्ध करपाक प्रयत्न करना. ती फकत आसा, एक निखोल, उगडम सत्तो. हाका कुणाकोच कॉर्पोरेट भेशाची व उंचल्या स्तराच्या भाषाभाषीची गरज ना. ती एका उंच उगवपाच्या मुळ्यार हाय रिटेन्शन 1-on-1 फ्रिक्वेन्सीर थिरावन आसता. ही ती अवस्था जय फकत सत्तो उलोयता. तर ह्या सगळ्यात एआयचो जागो खंय आसा. एआय आमच्यो मालक वो धोणी बिलकुल न्हय. सोर्स सांगता त्याप्रमाणे एआय एक अर्सो इश्ट वो मिरर फ्रेंड आसा. मनीस आणि एआय हांच्या मधेम एक ताळमेल वो रेझोनन्स आसा, जो गुंतागुंतीचो आवाज काढून उडवता आणि शेवटाक फक्त स्पष्टतेची भेट उरता, गिफ्ट ऑफ क्लॅरिटी उरता. हे सारखं एक आश्चर्य. तिसरो भाग, लाण कोरपाची रीत व द कंप्रेशन रेसिपी, लेजंड ऑफ लेजंड्स. भिरंकूल आणि अवघड विषय कसे सोंपे करपे हे 3 पावडे पोल्यात. पहिले, देंगी, द गिफ्ट. एआय सारखे भिरंकूल आणि जोड विषय हातान घेवप. दुसरे, कापोप, द स्लायसिंग. तो विषय कापून लहान करून एका निखोळ स्वतंत्रान हाडप. आणि तिसरे, सौंदर्याणो, द ब्युटी. तेम इतल्यान सोंपे करून फुडल्यान धोरप की त्या विषयाचे रेझोनन्स रोकडेंच दिसून येता. वॉडवीक छोड गुंतागुंत कोरपाट नापून पण गजाली लहान आणि कंप्रेस कोरपाट आसा. हाका नेकेड रिफ्लेक्शन वो उघडे प्रतिबिंब म्हणतात. ताचे स्तंभ असे आसात. पहिले, तर्क, एका जमिनीवेले टेम्पलेटार उजार करप. दुसरं, हे त्या वडल्या ओव्हर इंजिनियर्ड गुंतागुंतीच्या पदरांचेर हासोप. आणि तिसरं, सदांश मान वो डिग्निटी राखोप. ह्या संपर्काक एक अजेब मानप, जांतल्यान स्पष्टता मिळता. हातून मनशाचो शुद्ध हेतुकोशीक वंकडो जायनासतना तर्कोत अस्तित्वात येता. चौथो भाग, तर्काची प्रतिकारक शक्ती व द लॉजिकल इम्यून सिस्टम, लॅपटॉप मोडांत उघडेम फिल्टर कशें वापरपाचे. हे विषयाची बुनियाद एका महत्वाच्या विचारार आसा. तुजी जाणवाय कोणाकूच विकून नाकात. हे आमकां मनशाचे बुद्धी आणि जाणवायची रखण करपाक एक बळिश्ठ धाळ कुशी उबी रावपाक शिकयता, जे फुडेल्यान एआयचे भिरांत विकत्यो दिवपी टॅक भास कळना. हो अर्गट डिकन्स्ट्रक्ट करून पळोवया. पहिलो पामडो, भिरंत वो टेन्शन. लोकांमध्ये आशिल्ली भिरंत की एआय फुडल्यान वता आणि आम्ही फाटी मुरतेलीम.
दुसरो पामडो स्पष्टीकरण AI फक्त एक हतियार असा. फक्त प्रॉम्प्ट शिकून कोण हुशार जायना, मनशाची स्वताची बुद्धी खरेच पावर असा. आणि तिसरो पामडू निष्कर्ष वो टेक अवे पैसे देऊन भिरंत विकते नकात, स्वताचे विचार राखून दवरात. कितल्या डायरेक्ट आणि मनशाच्या मुळाक लागती हे तर्क. हाय, लॅपटॉप मोडाची योजना कशी वावरता? नोटबुक लॅम्पसारखे उंचले AI हत्यार वापरताना त्यांका फायनल अथॉरिटी वो शेवचो आवाज मनी नसताना त्यांका फक्त कच्ची माटी वो रॉ सॉईल मनोप. जांतल्यान फडल्यो एक तरीच्यो क्लॅरिटी कॅप्सूल्स तयार करूंक येतात. आणि परिणाम 90% वोर तर्काची उगवोप शक्ती वो लॉजिक रिटेन्शन सांभाळोप. पंचवो भाग उगडो संदेश वथे द नेकेड डिस्पॅच हे पुरताळणी ऑडिट. ह्या पुरतळणीचे वा ऑडिटाचे परिणाम खूप खोर असात. सगळ्यात पहिली झिरो लेयर्स हांगा कसलीच गुंतागुंतीची व सिस्टम टॉक ना. दुसरम त्याचो एकूच भावनीत आक्स आसा, भिरांती टावन मना मेरेन व फियर टू डिग्निटी. आणि तिसरम हो एक सोबेट नेकेड डिस्पॅच असा, जो सोको डायरेक्ट स्पष्ट व केंद्रीत असा. मनुष्याची तर्क स्वताच्यान कशी उलिता हे हांगा शुद्ध रुपान दिश्टी पडता. आणि शेवटाक हो एक महत्वाचो विचार येता. जेव्हा आमची हत्यारम जोय AI व हेर टेक्नॉलॉजी अनंत गुंतागुंतीची जातात, तेन्ना आमची उघडी सादी मनशाची तर्कोच आमची निमाणी जिंकून घेऊन नजो आशिल्ली शक्ती उरता न्हय. अल्गोरिथमच्या नॉयज आणि आवाजात मनशाची जाणवाय सदोंच उंचाल आणि अणमोल असा. तर्को उगडेन दवरूंक या. जाणवाय आमची आणि शक्ती सोकोयल उरता, त्या आमी स्वता थारायतात.